नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून तुम्ही वेगवेगळे मोदक बनवतात. पण आज आपण अगदी सोपे, झटपट आणि अगदी आरोग्यदायी असे आपण मोदक बनवणार आहोत. ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक. हे याच्यामध्ये तुमचं कुठलेही सारण नसल्यामुळे अगदी ते साधे आणि अतिशय चविष्टही लागतात. त्यात तुपाची अगदी गोडसर चवही असते, गव्हाच्या पिठाचा पौष्टिकपणा सुद्धा असतो. तर अशा पद्धतीचे मोदक पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण घ्यायचे 2 चमचे बारीक रवा. बारीक नसेल तर जाडा रवाला थोडासा बारीक करा, म्हणजे वाटून घ्या आणि त्यात घालायचं. आणि रवा अशा पद्धतीने अगोदर भाजून घ्यायचा. रवा अशा पद्धतीने भाजल्यामुळे तो भाजला जातो आणि आपण पिठामध्ये जर घातला ना तर मात्र तो भाजला जात नाही, तो कच्चाच राहतो. तर आता हे भाजल्यानंतर रवा काढलाय. तर आता इथे मी घेतलंय पाऊण वाटी असं इथे तूप घ्यायचे. पाऊण वाटी तूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं करून तूप घालायचं. अगदी 2-3 चमचे असे टाकायचे चांगले. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जाईल गव्हाचं पीठ 1 वाटी. म्हणजे इथे मी मेजरिंग कप घेतले. तर मेजरिंग कपच्या हिशोबाने वजनी म्हणाल ना तर 100 ग्राम आहे. आता 100 ग्राम आहे गव्हाचं पीठ. आता इथे मात्र या गव्हाच्या पिठाला तुपामध्ये अगदी व्यवस्थित मंद आचेवर छान असं अगदी भाजून घ्यायचे. जसं तुम्ही भाजत जाल तसं त्याला अगदी सुवास येऊ लागतो. त्याचा रंगही थोडासा बदली होऊ लागतो आणि गुठळे असेल ना तर गुठळ्या मोडत राहायच्या. आता बघा थोडंसं छान असं आपले भाजलं गेलंय. तर यामध्ये ना आपण पुढे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स घातल्याने जे मोदक आहेत ना ते आणखीन चवीला होतं. तर सगळ्यात अगोदर इथे मी घातलेत काजूचे तुकडे. त्याचबरोबर नंतर टाकायचे बदामाचे तुकडे. बदामाचे तुकडे टाकायचे. म्हणजे तुम्हाला जी काही आवडतात ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर इथे कलिंगडाच्या खरबुजाच्या बियाही टाकलेले आणि पुन्हा हे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हलकंसं असं भाजलं गेलं की नंतर इथे टाकायचं आपण डेसिकेटेड खोबरं 2 चमचे. नसेल तर तुम्ही सुकं खोबरं टाकलं तरी हरकत नाही. ते घातल्यानंतर आपण जो रवा भाजून घेतला होता तोही यात घालायचे. म्हणून म्हटलं की रवा अगोदर भाजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला या पिठामध्ये ना तो भाजला ना बरोबर भाजला जात नाही. मी तेही तुम्हाला अगोदर सांगितले. तर म्हणून अगोदर आपण हा भाजून घ्यायचा. हे जे खोबरेला ते भाजलं जातं पटकन, त्याला काही वेळ लागत नाही. पुन्हा सगळं आपण हे पीठ अगदी व्यवस्थित भाजायचे. वाटल्यास तुम्ही इथे तूप थोडंसं टाकू शकता. आणि त्यानंतर बघा आता हे चांगलं पीठ छान असं आपलं भाजलं गेले. रंगही सुरेख आलेले, त्याचबरोबर सुवासही घरभर पसरला होता. तर आता हे पीठ आपण जे आहे गव्हाचं काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा टाकायचे. पुन्हा तूप टाकायचे. त्याच जे आपण तूप घेतलं ना त्याच्यामधूनच टाकायचं आपल्याला. तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे गूळ. आता ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतले तर त्याच वाटीने तुम्हाला घालावं लागेल. म्हणजे इथे आपल्याला गूळ जितकं आहे ना 100 ग्राम घेतलं तर 100 ग्रामच गूळ टाकायचा. आता गूळ ह्याला आपण चांगला वितळून घ्यायचा. आपल्याला इथे काही पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त तो वितळला गेला पाहिजे इतकंच करायचंय. हवं असल्यास तुम्ही पिठाबरोबर सुद्धा त्याला अगदी गरम गरम पिठाबरोबर सुद्धा तुम्ही त्याला मिक्स करू शकता. पण असं केल्यामुळे जरा सोपं जातं. आता हे गूळ आपला वितळला गेलाय की पटकन आपण काय करायचं, जे मिश्रण आहे ना सगळं गव्हाच्या पिठाचं ते सगळं यामध्ये टाकायचं. आणि आता आपण हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची वेलची पूड. तुम्ही जायफळाची पूडसुद्धा टाकू शकता. आता पुन्हा याला अगदी मिक्स करायचं. अगदी याला जास्त कोरडं करायचं नाही, थोडं जेमतेम थोडंसं हलकंसं याला मिक्स करायचं. मात्र गॅस बंद करायची आहे. आणि आता कारण का कढई खूप गरम असते आणि गोळी गरम झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपलं अगदी एकजीव झालेलं आहे. आता जेव्हा हे मिश्रण एकजीव होतं तेव्हा आपण हे काढून घ्यायचं की आपण पटकन त्याचे मोदक बनवायचे. आता हे बऱ्यापैकी गरम आहे म्हणून हलकंसं याला थोडंसं कोमट होऊ द्या. ह्याच्यामध्ये ना थोडंसं तूप घालायचं. काय होतं आपण जेव्हा हे काढतो ना तर थंड झालं तर थोडंसं कोरडं होऊ लागतं. म्हणून त्याच्यात हवं असेल जितकं तुम्हाला वाटतं ना थोडंसं तुम्ही तूप टाकू शकता. तूप टाकायचं आणि नंतर सगळं मिक्स करायचं. याच्यात मी थोड्याशा मनुकाही टाकलेल्या आहेत. आणि नंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत मी त्या मोदकाला लावायला. मोदक जे आहेत ना आपले, आता बघा मिश्रण व्यवस्थित झालं आहे. आता पटकन मोदक करायला सुरुवात करूया. आता मोदक करताना एखादा तुमच्याकडे साचा असेल मोदकाचा तो घ्यायचा, कोणताही जो असेल तो घ्या. हलकंसं तूप लावा. तूप लावल्यानंतर जो साचा आहे ना बंद करायचा. आणि बंद केल्यानंतर आजूबाजूला सगळं आपण ना थोडेसे ड्रायफ्रूट लावायचे. म्हणजे काय होतं हे मोदक दिसायला जरा सुरेख आणि सुंदर दिसतात. अशा पद्धतीने लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे सारणने मिश्रण भरायचं. जे गव्हाच्या पिठाचं आहे ते भरायचं.
अगदी खायला अगदी तुम्ही जे लाडू करतात ना त्याच पद्धतीने लागतात आणि ह्याला तुम्ही महिनाभर जरी ठेवलं तरी ते खराबच होत नाही आहे अशा पद्धतीने. पण ते महिनाभर ठेवण्याची आता आपल्याला गरजच नाही, कारण आपण हे गणपती बाप्पाला बनवतो आहे. तर अशा पद्धतीने सगळं सारण सारणच बोलते चुकून. ह्याच्यामध्ये सगळे मिश्रण आहे ना ह्याच्यामध्ये आतमध्ये घालायचे. पूर्णपणे घातल्यानं दाबून घ्यायचे आणि दाबल्यानंतर आपण हा जो आपला साचा आहे तो उघडून पाहायचं. बघा सुरेख असा आपला मोदक, अगदी बघा ना त्याला आपण ड्रायफ्रूट लावल्यामुळे तो आणखीन सुरेख दिसतोय. तर आपला मोदक रेडी झाला आहे. आता अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण करून घ्यायचे. आता एक एक करून सगळे बघा मोदक सुरेख असे आपले झालेत. या पिठामुळे जेमतेम आपले 10 वगैरे मोदक बनतात. जर तुम्ही लहान केले तर थोडेसे जास्त बनतील. आता जितके होतील तितके मी सगळे मोदक केले आणि एक छोटासा म्हणजे मिश्रण राहिलं होतं त्याच्याने मी छोटासा एक मोदक केला. मस्त असे आपले हे मोदक छान असे रेडी झाले. आता हे मोदक करण्यासाठी काही अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणी करू शकतो. कधी तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. तर रेसिपी कशी तुम्हाला वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरायचं नाही आहे. आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.